नमस्कार, माझे नाव अनिकेत जाधव. देवाने या पृथ्वीला बनवताना, या मानवाला बनवताना खूप सारं काही दिले. मानवाला आस्वाद घेण्यासाठी निसर्ग दिलाय, जेणेकरून त्याला कधी कंटाळा आलाच तर तो निसर्गरम्य वातावरणात जाईल आणि स्वतःचं जीवन व्यतीत करेल. तसंच माणसानं याबरोबरच माणसाला एक नातं सुद्धा दिले. तसं तर देवाने खूप सारी नाती दिलेत, पण त्यातलंच एक नातं असतं बहीण भावाचं, जे की जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्या सोबत असतं. आणि आताच आपण पाहतोय की रक्षाबंधन येते. सो मी स्वतः एक कविता तयार केली बहिणीवरती. सो ती तुम्हाला मी ऐकवतो. थोडं आगळं वेगळं असतं, पण लाखात एक नातं बहीण भावाचंच असतं. थोडं आगळं वेगळं असतं, पण लाखात एक नातं बहीण भावाचंच असतं. थोडं वेगळंच असतं, दुराव्यातही पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं एक नातं बहीण भावाचं असतं. थोडं आगळं वेगळं असतं, पण लाखात एक नातं बहीण भावाचंच असतं. नातं तोडण्यासाठी नसतं, तर ते जोडण्यासाठी असतं. हे जगाला पटवून देणारं एक नातं बहीण भावाचं असतं. शब्दाला जागणारं एक नातं कितीही दुरावलं तरी न तुटणारं असतं. एक नातं बहीण भावाचं असतं. भांडल्यावर ओरडणारं, चुकीचं वागलं तर समजवणारं एक नातं बहीण भावाचं असतं. प्रत्येक गोष्टीत साथ देणारं, संकटातही सोबत राहणारं एक नातं बहीण भावाचं असतं. थोडं आगळं वेगळं, पण लाखात एक नातं बहीण भावाचंच असतं. रागवलं तर रुसणारं, चिडवलं तर चिडणारं, रागवलं तर रुसणारं, चिडवलं तर चिडणारं, हसवलं की हसणारं एक गोड नातं बहीण भावाचं असतं. थोडं आगळं वेगळंच असतं, पण लाखात एक नातं बहीण भावाचंच असतं. कधी ते नातं सख्या बहिणीचं नसलं तरी सख्या बहिणीपेक्षा कमीही नसतं. लाखात एक नातं बहीण भावाचंच असतं. थोडं आगळं वेगळं एक नातं बहीण भावाचं असतं, पण लाखात एक तेच ठरतं. माझ्या 6 बहिणींना माझ्याकडून रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.